संधी मिळत नाही तर ती हिसकावून घ्यावी लागते याची जाणीव होण्यासाठी व प्रत्यक्ष ही गोष्ट कृतीत आणण्यासाठी अजित पवारांना सुमारे 20 वर्षांहून अधिकचा काळ घालवावा लागला। काकांच्या छत्रछायेखालून अजित पवार बाहेर पडले आणि स्वतःच्या स्वतंत्र राजकारणाला सुरुवात केली। संधी मिळत नसल्याचं पाहूनच अजित पवारांनी संधी हिसकावून घेतल्याचं बोललं गेलं, पण पुढची संधी हिसकावून घेताना मात्र अजित पवार मर्यादित होऊ लागलेत असं म्हणावं लागतं। कारण जरांगे पाटलांचं आरक्षण, मराठा राजकारणाने घेतलेली उसळी आणि चालून आलेली संधी अजित पवारांनी घालवली असं निरीक्षण राजकीय विश्लेषक नोंदवू लागलेत। एकतर अजित पवार गेल्या 2 महिन्यांपासूनच या राड्यापासून अलिप्त राहिले। या अलिप्त धोरणामुळे अजित पवार फायद्यात गेले की तोट्यात? अलिप्त राहून अजित पवारांनी नेमकं काय मिळवलं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। 1 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे लाठी हल्ला झाला। यानंतर आंदोलन राज्यव्यापी झाले। यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाच्या व नेत्यांच्या भूमिका येऊ लागल्या। शरद पवार, उद्धव ठाकरे अशा नेत्यांनी अंतरवाली सराटी येथे भेट दिली। या घटनेनंतर रात्री फडणवीसांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली। त्यांनी एक प्रकारे पोलीस कारवाईचं समर्थनच केलं होतं। मात्र इकडे मुख्यमंत्री शिंदेंनी मी सर्वसामान्य मराठा आहे ही मराठा आयडेंटिटी कॅश केली। मी मराठा आहे, मराठा आरक्षण देणार असं म्हणत शिंदेंनी पोलिसांवर कारवाईचे आदेश दिले। या दरम्यान अजित पवारांनी फेसबुक पोस्टवर आपली भूमिका मांडली। एकीकडे फडणवीसांनी जरांगे पाटलांच्या मागण्या पाहून ओबीसीवादी भूमिका स्वीकारल्याचं दिसून आलं, तर दुसरीकडे शिंदेंनी थेट मराठा कार्ड ओपन केलं। मात्र अजित पवारांनी आपल्या पोस्टमधूनच अलिप्त राहणार असल्याचं स्पष्ट केलं। कायदा व सुव्यवस्था राखावी, निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मोघम भाषा अजित पवारांकडून झाल्याने त्यांच्या पोस्टला ट्रोल देखील करण्यात आलं। या दरम्यान म्हणजे 3 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला अजित पवार व देवेंद्र फडणवीसांनी दांडी मारली। मात्र एकनाथ शिंदेंनी याच व्यासपीठावरून पुन्हा मराठा कार्ड बाहेर काढत आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलं। पुढे 4 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली। या बैठकीत फडणवीसांनी जखमींची बिनशर्त माफी मागितली, तर शिंदेंनी पोलिसांवर कारवाई होणार असल्याचं सांगितलं। राज्य शासनाने लाठीमाराचे आदेश दिले असल्यास राजकारणातून बाजूला होतं असं दादागिरी स्टाईलमध्ये अजित पवारांनी वक्तव्य केल्याने चर्चा देखील झाल्या। मात्र त्यानंतर अजित पवार ना अंतरवाली सराटीत गेले ना आंदोलकांसोबत बोलले। त्यानंतरची तारीख 10 सप्टेंबरची। वास्तविक अजित पवारांनी शरद पवार गटाच्या मागोमाग सभा घेण्याचं सत्र सुरू केलं होतं। ठरल्याप्रमाणे कोल्हापूरची सभा झाली। अजित पवारांनी पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला। शिवाय यशवंतराव चव्हाणांचा संदर्भ देत बहुजनांसाठी सत्तेत असल्याचा दावा केला। मात्र एकीकडे जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे, दुसरीकडे अजित पवार गट राजकीय मेळावा घेत असल्याचं चित्र राज्यासमोर उभं राहिलं। त्यानंतरच्या काळात भुजबळांनी ओबीसी भूमिका घेऊन मैदानात दावा दाखल केला। एक प्रकारे अजित पवार गटाचे मंत्री मराठा आरक्षणाविरोधी भूमिका घेत असल्याचं चित्र निर्माण झालं। त्यातही भुजबळ देखील एका स्टेटमेंटवर न थांबल्याने अजित पवार किमान आपल्या नेत्यांना लगाम देखील घालू शकत नसल्याचं चित्र निर्माण होत गेलं। इकडे शिंदेंनी जरांगेंच्या व्यासपीठावर जाऊन उपोषण सोडवलं, तर तिकडे फडणवीसांनी ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर जाण्यास सुरुवात केली। मात्र अजित पवार ना इकडे राहिले ना तिकडे। त्यानंतरचा काळ म्हणजे 14 ऑक्टोबर नंतरचा। जरांगे पाटलांची सभा झाली तेव्हाही अजित पवारांनी ठाम भूमिका घेतली नाही। मधल्या काळात ते फक्त नगर जिल्ह्यातील मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। इथे मोदी आंदोलनावर उपोषणावर बोलतील अशी शक्यता होती, पण मोदींनी आंदोलनावर भाष्य करणं टाळलं। यापूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांनी राज्यपाल कोश्यारींवर ताशेरे ओढले होते। अजित पवारांची ही शैली विचारात घेता मोदींच्या उपस्थितीत अजित पवार मराठा आरक्षणाचा विषय जाहीरपणे मांडतील अशी शक्यता असताना जुनं धाडस अजित पवारांनी दाखवलं नाही। त्यानंतर जसा जसा आंदोलनाचा ज्वर वाढत गेला तसे तसे अजित पवार जाहीर व्यासपीठावरूनच दूर झाले। बारामतीच्या सभांनाच अजित पवारांना विरोध केला जाऊ लागला। माळेगावमध्ये उपस्थित राहू नये असं आव्हान मराठा आंदोलकांकर्त्यांनी दिलं। अजित पवारांनी दौरा रद्द केला व त्यानंतर अजित पवारांना डेंग्यू झाल्याची बातमी आली। अलीकडच्या आठवड्यात तर अजित पवार ना उपसमितीच्या बैठकांना हजर राहिले ना सर्वपक्षीय बैठकीला हजर राहिले। या उलट सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार उपस्थित राहिल्याने शरद पवारांशिवाय पर्याय नसल्याचं नरेटिव्ह शरद पवार गटाला ताकदीने पुढे करता आलं। अर्थात फक्त डेंग्यू झाल्याने अजित पवार मागे राहिले किंवा अजित पवार पडद्यामागून हालचाली करत होते असा दावा देखील अजित पवार गटाचे नेते करू शकत नाहीत। कारण गेल्या 2 महिन्यांपासूनच अजित पवार मराठा आंदोलनापासून अलिप्त होते। आता पाहूयात अलिप्त राहून अजित पवारांच्या हातून काय गेलं। पहिली संधी अजित पवारांच्या हातून गेली ती सुप्रीम मराठा लीडर होण्याची। राष्ट्रवादी पक्षाची ओळखच मराठा समाजाचा पक्ष अशी राहिली आहे। शरद पवारांच्या नेतृत्वात तयार झालेल्या मोहिते पाटील, आर पाटील, पद्मसिंह पाटील, जयंत पाटील, रामराजे निंबाळकर, उदयनराजे भोसले अशा नेत्यांमुळे राष्ट्रवादी हा मराठा सरंजामदारांचा पक्ष हे गणित पक्क झालं। साहजिक शरद पवारांची राष्ट्रीय राजकारणातील ओळख देखील सुप्रीम मराठा लीडर अशी होत गेली। अजित पवारांसमोर शरद पवारांना रिप्लेस करणारं राजकारण करण्याची गरज होती। अर्थात या गरजेतूनच पवारांपेक्षा पूर्ण वेगळी ओळख अजित पवारांना घेता येत नव्हती। पुरोगामी मराठा ही शरद पवारांची ओळखच अजित पवारांना पुढे घेऊन जाण्याची गरज होती। पण आंदोलनापासून अलिप्त राहिल्याने राष्ट्रीय पातळीवरची ही ओळख निर्माण करण्यापासून अजित पवार दुरावले।
समजा अजित पवारांच्या लीडमध्ये हे आंदोलन निकाली लागलं असतं तर केंद्राला शिंदे की अजित पवार यामध्ये डावं उजवं करताना बेस असणारे मराठा लीडर म्हणून अजित पवारांना पसंती द्यावी लागली असती. अलिप्त राहून अजित पवारांच्या हातून गेलेली दुसरी संधी म्हणजे स्वतःला पॉवरफुल लीडर म्हणून सिद्ध करण्याची. अजित पवार पहाटे 5 ला उठून कामाला लागतात, सर्व निर्णय जागच्या जागी घेतात, कामाला तडफदार असं परसेप्शन अजित पवारांबाबत आजपर्यंत तयार करण्यात येत होतं. अजित पवारांच्या या व्यक्तिमत्वाला सुरुंग लावण्याचं काम अलिप्त राहून झालं असं म्हणता येतं. दरम्यानच्या काळात अजित पवारच असे नेते आहेत जे धाडसी निर्णय घेऊ शकतील असं बोललं जात होतं, पण तशी एकही गोष्ट दिसली नाही. याउलट कामाला दमदार असणारे अजित पवार हतबल आहेत असंच परसेप्शन अलिप्त राहिल्यानं दिसत गेलं. त्यात अजित पवारांनी कोल्हापूर सारखी सभा घेतली अथवा पालकमंत्री पदाचं वाटप झालं, यात पुण्यावरचा क्लेम सिद्ध केला. यातूनच अजित पवार फक्त स्वार्थ पाहणारे नेते आहेत हेच परसेप्शन उभा करणं शरद पवार गटाला सोपं गेलं. पॉवरफुल लीडर म्हणून जी काही आजवरची इमेज अजित पवारांनी उभा केली होती ती सर्वसामान्यांसाठी आहे किंवा लोकांमधून येणारे आहे हे चित्र निर्माण करण्याची संधी अजित पवारांनी सोडली असंच म्हणावं लागतं. अलिप्त राहून अजित पवारांच्या हातून गेलेली तिसरी संधी म्हणजे अजित पवारांना आपण शरद पवारांना पर्याय आहोत हे सिद्ध करता आलं नाही. सर्वपक्षीय बैठकीत एकनाथ शिंदे, त्यांच्या शेजारी देवेंद्र फडणवीस व त्यांच्या शेजारी बसलेले शरद पवार हे चित्र आश्चर्यकारक होतं. या चित्रामुळे आजवर शरद पवारांना अजित पवार पर्याय आहेत हा वाद संपुष्टात येऊन याउलट शरद पवारांशिवाय पर्याय नाही असं चित्र उभं राहिलं. सर्वपक्षीय बैठकीत जर अजित पवार उपस्थित असते तर शरद पवारांच्या ठिकाणी अजित पवार असते. पक्षांतर्गत बंडखोरी व शरद पवारांची छत्रछाया सोडण्यामागचं मूळ कारण संधी मिळणं हेच होतं. आता संधी मिळाल्यानंतरही अजित पवारांना ती कॅश करता आली नाही. साहजिक आजही शरद पवार हेच पर्याय असल्याची संधी पवारांनी ओळखली व सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार उपस्थित राहिले. अर्थात फक्त इतक्याच गोष्टींवर अजित पवारांनी पाणी फिरवलं का तर नाही. मराठा ही पारंपरिक वोट बँक दुरावण्याची भीती देखील अजित पवारांसमोर उभा राहिली. ओबीसी जोडून घ्यावेत तर हे गणित भुजबळांनी व फडणवीसांनी जोडलं. त्यामुळे भूमिका न घेतल्यामुळे जैसे थे न राहता तोटाच अजित पवारांना अधिक झाल्याचं दिसून आलं. तुम्हाला काय वाटतं? मराठा आरक्षणात कोणतीही भूमिका न घेण्याचं धोरण अजित पवारांच्या अंगलटी आलंय का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.